मिले मेरे को बहुत दिनों बाद। लास्ट टाइम इनको मैं आगमन के टाइम मिला था। तो भाई कैसा, मतलब क्या बोल सकते हो, कैसा एक्सपीरियंस है परेल वर्कशॉप का? जैसे आप आए मतलब इंटर की परेल वर्कशॉप में जी। देख सकते कि इतना काम चालू है, तो क्या बोलना चाहोगे ऑडियंस के लिए, इस बार का कैसा क्या होगा? मैं यही बोलना चाहूँगा कि परेल वर्कशॉप में आते जाते हम लोग को एक अलग ही ऊर्जा हम लोग के अंदर आ जाती है, सभी गणेश भक्तों के अंदर। जिथे चिंतामणीचे बनवायला घेणार आहे सिद्धेश दिगोळे दादा, तर तुम्ही लोक खेतवाडीच्या महाराजाची ट्रॉली इथं आलेली, म्हणजे लवकरच काम चालू होणार आहे ह्याचं पण ट्रॉली। कोणी घाबरू नका, पीओपी विसर्जनसाठी आपल्याला परवानगी भेटलेली निकाल पीओपी कडूनच लागलेला आहे, तर काय टेन्शनची बात आहे? बाकी आप लोग रिचर्ड भाई के अंदर बने रहिए, रिचर्ड भाई आपको पूरा अपडेट देते रहे। मग तेच जल्लोष असणार आहे दरवर्षीप्रमाणे ना। हाच तो रोड आगमनच्या टायमाला एवढं भरलेला असतो। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी आलो आहे करी रोडला। तर आपण आता चाललो आहे परेल वर्कशॉपला, कारण लास्ट टायमाला तुम्हा लोकांना परेल वर्कशॉप दाखवलेलं होतं, तेव्हा पूर्ण सेटअप होत होतं, टेंट फिंट्स वगैरे। तर यावेळेस पूर्ण सेटअप बिटअप झालेला आणि मूर्त्या बनवायला पण घेतलेल्या आहेत। तर आपण परेल वर्कशॉपला जाणार आहोत। 2025च्या तुम्हा लोकांना परेल वर्कशॉपचा लुक बघायला भेटणार आहे आणि काय काय मूर्त्या रेडी झालेल्या आहेत, कोणते कोणते ते पण बघायला भेटणार आहे। तर आपण त्याच्यासाठीच चाललो आता। बघू शकता गण संकुल अजून टेंट अजून बांधलेत, फक्त अजून वर्कशॉप रेडी व्हायला टाइम आहे खूप। बघू शकता तुम्ही लोक मित्रांनो, हे गण संकुल आहे, बघू शकता इथं सगळे टेंट बिंट लावले, अजून पूर्ण ते बनायचे बाकी आहे। अजून गण संकुलचे बरेचसे काम आहेत। आत्ता या लोकांनी टेंट बिंट सगळे बांधलेत, तर पूर्ण कव्हर करायला टाइम आहे अजून। बरेचसे कामं बघू शकता तुम्ही लोक करायचे बाकी आहेत तगा मागं। पूर्ण बघू शकता तुम्ही लोक टेंट बिंट लावले आणि बरेचसे कामं करायचे बाकी आहेत। आणि हाच तो गेट, इथून गण संकुलवरून आपण इथं असं येतो आणि इथं लेफ्ट घेतो, तर इथं सगळे मोठमोठ्या मूर्त्या बनतात आणि आपल्याला बघायला भेटतं। लास्ट टायमाला पण तुम्हा लोकांना दाखवलेलं मी। आणि इथं बघू शकता तुम्ही श्री गणेश चित्रशाळा आहे। इथं आता आपण आतमध्ये व्हिजिट करणार आहे। तिथं बऱ्याचशा मूर्त्या बघू शकता तुम्ही लोक पीओपीच्या। तर आता आपण आतमध्ये व्हिजिट करू। श्री गणेश चित्रशाळा आहे, इथं बऱ्याचशा मूर्त्या तुम्ही लोक बघू शकता। बघू शकता तुम्ही लोक इथं बऱ्याचशा मूर्त्या रेडी झालेल्या आहेत आणि ते दादा कलरिंग पेंटिंग करतात, ते पण तुम्हाला दाखवतो। इथं मूर्त्या बघा। भक्तराजाची मूर्ती बघू शकता तुम्ही लोक। बरेचशा पेंटिंग करायच्या बाकी आहेत। कलरिंग चालू आहे।
आता आपण परेल वर्कशॉपला जाऊया, तिथं पण आपण कवर करूया. लास्ट टायमाला परेल वर्कशॉपमध्ये लास्ट टाईम आलेलो तर तुम्हाला दाखवलेलं सगळे टेंट बिंट आत्ताचे बांधायला घेतलेले. तर ऑलमोस्ट काम झालेलं असं ऐकलं मी आणि बरेचसे जणांचे व्हिडिओ पण आले. तर आपण आज परेल वर्कशॉपला पण व्हिजिट करू की किती काय झाले, मूर्ती बनवायला घेतलं की नाही तेच. तर तिथं बघू शकता सगळे म्हणजे सेटअप पूर्ण रेडी होतो आहे, टेंट बिंट वगैरे लावलेत. इथं सगळं अजून बरेचसे कामं बाकी आहेत गणसंकुलचे. संकुलचा गेट बघू शकता तुम्ही लोक. इथंच मूर्त्या बाहेर पडतात, हाच तो गेट आहे आणि हेच ते एरिया. एवढा मोठा रोड हा लालबागचा पूर्ण परेलचा. इथं लोक एवढे जमलेले असतात ना आगमनच्या टायमाला, तुम्ही लोक विचारू नका. इथून बरेचशा मूर्त्या आहेत आणि इथं अरुण दत्तेंच्या असतं, पण आता ते परेल वर्कशॉपला आहेत तर आपण त्यांच्याशी पण जाऊन भेटणार आहेत. गणसंकुल पण दाखवलं तुम्हाला. आता आपण चाललोय परेल वर्कशॉपला आणि यावेळेस चिंतामणी, चिंचपोकीच्या चिंतामणी ज्याला आगमनला एवढी गर्दी असते, तो आता म्हणजे आता मूर्तिकार सिद्धेश दिगोळे त्यांना दिलेली चिंतामणीची मूर्ती बनवायला म्हणजे एक नंबर बात आहे यार. ते पण भेटले, त्यांच्याशी पण अगर म्हणजे इंटरव्ह्यू टाईप असं त्यांना व्हिडिओमध्ये घेता आलं तर आम्ही जरूर दाखवू तुम्हाला लोकांना सगळ्यांना तेच. तर आपण आता जाऊया परेल वर्कशॉपला. माझ्या संगती रोहित आहे, आपण युट्यूबर आहे आणि ह्यांनी पण आता वर्कशॉप टाकलेलं आहे. जू ना सांताक्रूज हायवे आहे ना आपला, एअरपोर्टचा रोड, तिकडे आपला वर्कशॉप आहे आणि आपण कस्टमाइज मूर्त्या करतो लहान मूर्त्यांमध्ये. म्हणजे 2 फूट 2.5 फूट घरगुती गणपत्यांसाठी आपण अखिल चंदनवाडी जे तुम्ही गणपतीचा फोटो आणून द्याल आपल्याला तसा आपल्याला रेप्लिका करून भेटणार आहे. आणि लवकरात लवकर संपर्क साधा. ऋषभ इकडे माझी वरती वक्रतुंड आर्टची ID टाकेलच आणि ऋषभ चांगले ब्लॉग्स करतो, प्लस तो डेली ब्लॉग करतो. सो त्याला जरा सपोर्ट करा सर्वांनी, थोडं सपोर्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याच्या चॅनलसाठी. रोहितच्या पण चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो मी, त्याला पण सपोर्ट करा रोहितला. तो पण व्हिडिओज टाकतो. फक्त त्याला टाइम आता फिलहाल भेटत नाही कारण तो कारखान्यामध्ये बिझी आहे त्याच्या स्वतःच्या तेच. आणि मी पण लवकर त्याच्या कारखान्यामध्ये व्हिजिट करणार आहे, त्याचा पण व्हिडिओ येणार आहे लवकरच तेच. तर आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या इकडे मातीचे गणपती सुद्धा कस्टमाइज करून भेटतात. आपल्या इथे माती व पीओपीचे गणपती भेटतील. आणि आता कोणी घाबरू नका, पीओपी विसर्जनसाठी आपल्याला परवानगी भेटलेली निकाल पीओपी कडूनच लागलेला आहे, तर काही टेन्शनची बात आहे नाही. पीओपी अनबॅन झालाय तर तेच. तर यावेळेस खूप तेच जल्लोष असणार आहे दरवर्षीप्रमाणे. हाच तो रोड आगमनच्या टायमाला एवढं भरलेला असतो, बरेच युट्यूबर्स वगैरे येतात तेच शूट करायला. तर आता आपण चाललोय परेल वर्कशॉपला, तर आता तिकडचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर मित्रांनो आपण आता पोहोचलोय परेल वर्कशॉपला. बघू शकता तुम्ही लोक, पूर्ण सेटअप झालेलं. म्हणजे टेंट बिंट मागच्या वेळेस आलेलो तर पूर्ण टेंट बिंट लावत होते, पण आज पूर्ण सेटअप झालेलं. तर आता आपण आतमध्ये व्हिजिट करणार आहोत. बघू शकता तुम्ही लोक, कामं आता चालू झालेले. मित्रांनो इथं अजून बरेचसे कामं बाकी बघू शकता तुम्ही लोक. इथं सगळे छोट्या मूर्त्या असतात पण अजून बनवायचे बाकी आहेत, अजून आणलेल्या नाहीत. तर मित्रांनो हे चिंतामणीच्या मागच्या वर्षीच्या प्रबल बघू शकता तुम्ही लोक. इथं पूर्ण मागच्या वर्षीचं ते सगळं सामान ठेवलेलं आहे पूर्ण बघू शकता. आणि इथं बरेचसे कामं चालू झालेले आहेत आता बघू शकता तुम्ही लोक. आता आपण एक्सप्लोर करणार आहोत पूर्ण तेच. आणि सिद्धेश दिगोळे दादांना पण अगर व्हिडिओमध्ये घेता आलं तर त्यांना पण दाखवू आम्ही. बघूया. इथं बघू शकता तुम्ही लोक, बरेचसे कामं चालू झालेले आहेत मूर्त्या बनवायच्या. काथा आणि पीओपी बघू शकता तुम्ही लोक. कामं साचे बघू शकता तुम्ही लोक, हात पाय ह्याचे सगळ्यांचे साचे इथं बघू शकता तुम्ही लोक. चालू आहेत कामं बरेचसे. इथं पाय ठेवलेला आहे. बरेचसे कामं बरेचसे सुरू झालेले आहेत. लई मोठा वर्कशॉप आहे परेल वर्कशॉप म्हटलं तर. सगळे कामं चालू आहेत बघू शकता तुम्ही लोक. बरेचसे कामं चालू आहेत बघू शकता तुम्ही लोक. ते साचे ठेवलेले आहेत आणि इथं वर्क चालू झालेलं आहे आता पूर्ण. लोक काम करता इथं बघू शकता तुम्ही लोक. इथं आय थिंक हे जुने सगळे साचे आणि हे ते मागच्या वर्षीचे आय थिंक समथिंग मागच्या वर्षीचे आहेत. इथं
पूर्ण रेडी झालेले आहेत मूर्त्या बघू शकता तुम्ही लोक. इथं पण बरेचसे मूर्त्या, यांचे पाय इथं बघू शकता तुम्ही लोक. तर तुम्ही लोक अरुण दत्तेंचे आहे, हे पूर्ण मूर्त्या इथं बघितलं इथं ठेवलेल्या आहेत तुम्ही लोक बघू शकता. बरेचसे आता कामं मित्रांनो चालू होणार आहेत आणि लवकर आय थिंक परेल वर्कशॉप बंद होणार आहे, म्हणजे लोकांना एंट्री बंद होणार आहे, कारण तिथे चिंतामणीचे बनवायला घेणार आहे सिद्धेश दिगोळे दादा. तर तुम्ही लोक खेतवाडीच्या महाराजाची ट्रॉली इथं आलेली, म्हणजे लवकरच काम चालू होणार आहे. ह्याच्या पण ट्रॉली बघू शकता तुम्ही लोक. तर तुम्ही लोक मलबार हिलची ट्रॉली आलेली, मलबार हिलचा राजा. पूर्ण आता हे पण मूर्ती बनवायला घेणार आहेत पूर्ण. एक नंबर ट्रॉली सजवले पूर्ण. तो हरिओम भाई मिले मेरे को बहुत दिनों बाद. लास्ट टाइम इनको में आगमन के टाइम मिला था. तो भाई कैसा, मतलब क्या बोल सकते हो, कैसा एक्सपीरियंस अभी परेल वर्कशॉप में आप आए मतलब इंटर की परेल वर्कशॉप में जी. देख सकते कि इतना काम चालू, तो क्या बोलना चाहोगे ऑडियंस के लिए, इस बार का कैसा क्या होगा? मैं यही बोलना चाहूँगा कि परेल वर्कशॉप में आते जाते हम लोग को एक अलग ही ऊर्जा हम लोग के अंदर आ जाती है सभी गणेश भक्तों के अंदर. और जो इस प्रकार मतलब इस साल जो इतना जोर शोर में काम चल रहा है ना, वो देखना सभी गणेश भक्तों को इतना उत्साह तो है क्योंकि अभी की मूर्ति बनने वाली है. अब वो बने और उसका उत्साह के साथ में आगमन शुरू किया जाए. और अब की बार तो सबसे बड़ी न्यूज़ ये है कि परेल वर्कशॉप से आप लोग को चिंतामणि गणपति बाप्पा का भी आगमन देखने के लिए मिलेगा. और एक और बड़ी न्यूज़, अरुण दत्ते सर जी जो कि आ चुके हैं परेल वर्कशॉप में, उनकी बनाई गई मूर्तियाँ जो कि एकदम बड़ी बड़े मंडल की वो भी बनाते हैं, जैसे कि बप्पा बर्फानी, मलाबार हिलचा राजा, परेलचा महाराजा, वो सब भी गणपति बाप्पा का आगमन आप लोग को अब की बार परेल वर्कशॉप से देखने के लिए मिलेगा. तो परेल वर्कशॉप अभी तक तो हम लोग को देखने में बहुत अच्छा लग रहा है. बाकी आप लोग ऋषभ भाई के अंदर बने रहिए, ऋषभ आपको पूरा अपडेट देते रहे. ठीक है भाई, फिर इनका भी वीडियो जरूर देखना, बहुत ही फेमस हो रहा है आज. अरे नहीं सब एक आप लोग एक दिन बहुत बड़े यूट्यूबर बनेंगे, तो भाई सपोर्ट करते रहना भाई. चलिए इनकी टीम ये भाई. अभी अपन भी देखते हैं, अभी अरुण दत्त सर से भी बात करते. तो पूर्णच्या पूर्ण बघू शकता, खूप मोठं वर्कशॉप आहे परेल वर्कशॉप. इथं साचे बघू शकता पायाचे, तर पाय बनवायला घेत आहे. पण यांचे साचे म्हणजे खूप मोठमोठे असतात, कारण एवढ्या मोठ्या फुटाची मूर्ती असते या लोकांकडे. तिथून म्हणजे परेल वर्कशॉपवरून निघतात. तर गोण्याच्या ढीग लावलेल्या आहेत पूर्ण POPच्या बघू शकता तुम्ही लोक. तर मित्रांनो, परेल वर्कशॉप पूर्ण कव्हर करून दाखवलं तुम्हाला, जेवढं दाखवू शकतो तेवढं मी दाखवलं तुम्हाला लोकांना. ते तर आता तुमचं पण काम आहे की तुम्हाला पण लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं माझ्या चॅनलला. आणि अजून एक म्हणजे अजून बरेचसे गणपतीच्या रिलेटेड व्हिडिओ येणार आहे, गणपती बाप्पाचे, ते पण तुम्ही नक्की बघा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि फ्रेंड्स लोकांना पण शेअर करा. आणि अजून पण बरेच व्हिडिओ येणार आहेत, खूप सारे हमरापूरचे पण येणार आहेत. ज्यांनी हमरापूरचा व्हिडिओ नाही बघितला लवकर जाऊन बघा. सो वही आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.